जय शिवराय, जय भीम. माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना सप्रेम नमस्कार. मला एक दुपारी फोन आला आणि समोरची व्यक्ती बोलते, साहेब अभिनंदन, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे 17वा कलम किंवा जी 17वी अट होती ती रद्द झाली. आपण बोललात परंतु ती गोष्ट करून दाखवली. खरं तर माझ्यासाठी एक धक्का म्हणायला हरकत नाही किंवा एक आनंदही होता तेवढाच की 17वा कलम जर रद्द झाले, कारण आपण त्यासाठी तेवढी मेहनतच घेतली. 14 संघटना, आता 16 संघटना एकत्रित येऊन ज्या पद्धतीने हा विषय लावून धरला होता, ती नक्कीच त्या बाबतीत जर एखादी चांगली आपल्याला बातमी मिळत असेल, ऐकायला येत असेल तर नक्कीच त्याचा आनंद होणारच. परंतु मी त्याला नंतर विचारलं, नक्की तुम्हाला ही बातमी भेटली कुठून? तर व्हॉट्सअपला मेसेज आलं आहे आणि त्याच्यात असं काय काय ते मग भरपूर काय सांगत होतं. मी हरकत नाही, धन्यवाद, आणि फोन ठेवून दिला. आणि जेव्हा मी याचं थोडंसं आणखीन बघितलं तर आणखीन काही ग्रुपवर मला मेसेज पाहायला मिळाले की 17वं कलम रद्द झालं. आणि त्याचबरोबर खूप सारे मेसेज असेही होते की GRचं नेमकं झालं काय, GRवर खूप काय, म्हणजे आज दिवसभर चर्चा GRवर झाली. त्यामुळे आज माझी तब्येत खरं तर ठीक नाही, तरीसुद्धा वारंवार तेच प्रश्न, त्याच्यामुळे ते फोन आणि मेसेज वारंवार येत होते. म्हणून ते कुठेतरी थांबवावे म्हणून हा एक व्हिडिओ बनवून टाकतोय. नक्कीच हा आपण थोडक्यात बनवणार. ह्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण, सविस्तर माहिती आपण येणाऱ्या काळात नक्कीच देऊ. परंतु नेमका प्रकार काय आहे आणि नेमकं GRच्या बाबतीत घडलं आहे काय, प्रक्रिया कुठपर्यंत आली, ह्या बाबतीतली थोडक्यात माहिती देण्यासाठीचा आज हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवतोय. तर 9 जुलैला ज्यावेळी 14 संघटना एकत्रित येत संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून एक महायलगार मोर्चा आपण जो आझाद मैदानावर घेतला आणि तिथून खऱ्या अर्थानं गिरणी कामगार चळवळीला एक वेगळी दिशाच मिळाली. आणि तिथून हे सर्व विषय मग 17 नंबरचं अट रद्द करण्याबाबतीतला असेल, वंचित लोकांचा मुद्दा असेल, पात्र अपात्र गिरणी कामगारांचा प्रश्न असेल, म्हणजे जे काही गिरणी कामगारांचे प्रश्न होते एकंदरीत आपण सर्वच प्रश्न घेऊन तो एक महायलगार घेतला होता. आणि तिथून आणि 10 तारखेला एकनाथराव शिंदे साहेबांच्या बैठकीत या विषयांवर सगळी चर्चा झाली, परंतु तिला एक गती मिळत नव्हती. आणि त्यामुळे 9 नोव्हेंबर 2025 रोजी आपण माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या ठाणे येथील घरावर धडक मोर्चा काढला. आणि त्या मोर्चामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला भेटी दिली, सविस्तर त्याच्यावर बोलणंही झालं. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे फाईल आलेली आहे, मी 2 दिवसात तिच्यावर सही करून पुढे पाठवतो. आणि नक्कीच आपल्या सर्वांसाठी ही गोष्ट मात्र एक आनंदाची म्हणायला हरकत नाही. किमान आपण एक टप्पा तरी त्या दिवशी पार केला. आणि 12 नोव्हेंबरला एकनाथराव शिंदे साहेबांनी तिच्यावर सही करून ती फाईल पुढे पाठवली. आता खरं तर ती फाईल पुढे म्हणजे कोणाकडे गेली, तर हे जे 17वं कलम होतं ते मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय होता. आणि त्यामुळे त्याच्यात काय बदल करायचे असतील किंवा ते रद्द करायचं असेल, काही त्या संपूर्ण शासन निर्णयात, मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयात काय बदल करायचे असेल तर मंत्रिमंडळ बैठकीतच तो पुन्हा विषय जावा लागतो, असा नियम आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी आपल्याला हे कळलं त्यावेळी आपण नक्कीच प्रशासकीय व्यवस्थेला सांगितलं की ह्याच्यामध्ये अन्य काय मार्ग निघू शकतो, कारण मंत्रिमंडळ बैठक लागणार, मध्ये एवढी ती संख्या आणि सर्व गोष्टी आल्या. तर त्याच्यावर असा एक मार्ग निघाला की मंत्रिमंडळाचे एक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी जरी त्याच्यावर सही केली तरी चालेल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ती फाईल गेली 17 नोव्हेंबर 2025 रोजी. आणि 17 नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर एक शेरा मारला, चर्चा. आणि चर्चा करण्यासाठी म्हणून ती फाईल पुन्हा असीम गुप्ता, नगरविकासचे मुख्य अपर सचिव जे आहेत असीम गुप्ता साहेब, त्यांच्या टेबलला ती फाईल पुन्हा आलेली आहे. आता सध्या फाईल ती तिथे आहे. त्याच्यामुळे नवीन GR निघाला वगैरे अशी कोणतीही गोष्ट नाही. आणि त्यावरही नक्कीच ही नकारात्मक गोष्ट नाही, कारण देवेंद्र फडणवीससुद्धा ह्या गोष्टीला आता कुठेतरी सकारात्मक दिसत आहेत. त्यांनीसुद्धा कुठेतरी हे मान्य केलेलं आहे की गिरणी कामगार आता शांत बसणार नाही. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की 17वं फक्त अट त्यातून रद्द करून काय मिळणार आहे, फक्त कागदावरून हटवली म्हणजे गिरणी कामगारांना घरं मिळतील का? तर आपण जर बाहेरची घरं त्यांना देणार नसून ही मुंबईतली देतोय असं जर म्हणत असू, तर त्या मुंबईतल्या घरांचा नेमका आराखडा काय, ती कशी दिली जाऊ शकतात, ह्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी असीम गुप्तांना चर्चा करण्यासाठी ती फाईल त्यांच्याकडे पाठवलेली आहे. त्यामुळे असीम गुप्ता साहेब चर्चा करण्यासाठी ज्यावेळी ती फाईल घेऊन त्यांच्याकडे जातील आणि सकारात्मक चर्चा होईल त्यावेळी नक्कीच त्याच्यावर सही होईल माननीय देवेंद्र फडणवीस यांची. आणि त्यानंतर पुढील जी GR निघण्याची प्रक्रिया ती पूर्ण होईल. परंतु तत्पूर्वी ह्या संपूर्ण 10 जुलै 2025च्या
बैठकीचं इतिवृत्त अजूनपर्यंत मिळालं नाही आणि जोपर्यंत इतिवृत्त येत नाही आणि तोपर्यंत GR, कारण काही GR त्वरित काढले जातात इतिवृत्तापूर्वी, जर तशी कोणती एखादं गोष्ट असेल गरजेची असेल तर, परंतु 4 महिने होऊनसुद्धा इतिवृत्त न देता जर GR पहिल्यांदा काढला तर नक्कीच त्यालाही चॅलेंज केलं जाऊ शकतं किंवा त्याच्यात जर काही चुका असेल तर ते न्यायालयीन भाग होऊ शकतो. आणि त्यामुळे प्रशासन ही चूक करणार नाही. पहिल्यांदा त्याचं इतिवृत्त काढेल आणि त्यानंतर त्याचा GR पुढे आणला जाईल. त्याच्यामुळे आणि ते इतिवृत्त आलं की नाही, कारण त्या बैठकीत आम्ही स्वतः हजर होतो, त्यामुळे त्या बैठकीचं इतिवृत्त आम्हाला देणे प्रशासनाचं काम आहे. आणि त्यामुळे ते पहिल्यांदा इतिवृत्त आल्याशिवाय GR निघणार नाही. त्यामुळे असा कोणताही GR निघाला आहे अशी जर कुठे अफवा पसरवली जात असेल ते पूर्णपणे थोटांड आहे, खोटी आहे. आणि जर कोणाकडे तसा GR असेल तर त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा. असीम गुप्ता साहेबांनाही ज्या दिवशी मी भेट घेईन त्या दिवशी सांगणार आहे की असं जर तुमच्या नावाचा वापर करून जर तुम्ही असं सांगत असाल लोकांना की सही झाले म्हणून मुख्यमंत्र्यांची, तर नक्कीच ते आम्हाला द्या. कारण आम्ही त्या बैठकीतले त्या आंदोलनाचे आंदोलक संघटना म्हणून त्याच्यात सहभागी झालेले आहेत. बाकीच्यांचा विषय वेगळा आहे आणि आमचा वेगळा. आम्ही 14 संघटना, आमची त्या बैठकीला उपस्थिती म्हणून सही आहे. आणि त्यामुळे त्या बैठकीचं इतिवृत्त असेल, त्या बैठकीचा संदर्भातला GR असेल, तो जर आमच्यापासून तुम्ही लपवून ठेवत असाल तर नक्कीच ती चुकीची गोष्ट, हेही असीम गुप्ता सरांना आम्ही सांगू. आणि त्यामुळे सध्याच्या स्थितीला मात्र माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांनी एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा की असा कोणताही GR निघालेला नाही. काही लोक फक्त आबिटकर साहेब यांनी जी काही कोल्हापूरची बैठक घेतली होती त्या संदर्भात तिथे ती चर्चा झाली किंवा तिथे तो GR संदर्भात हे झालं असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होत असेल किंवा तसे जर काय पसरवलं जात असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे. आबिटकर साहेब यांनी जी एक कोल्हापूर मर्यादित काही बैठक बोलवली होती, नक्कीच तिच्यावरही आपण बोलू. माझ्या तब्येत ठीक नसल्यामुळे मी थोडक्यात पहिल्यांदा सांगितलं की थोडक्यात बोलणार आहे, परंतु काही दिवसात आपण ह्या गोष्टीवरही बोलू की आबिटकर साहेबांनी बोलवलेली बैठक ही खरोखर गिरणी कामगारांसाठी होती की फक्त एक राजकारणाचा भाग आहे. कारण ज्यावेळी आमच्या श्रमिक संघटनेनं आबिटकर साहेबांची भेट मागितली आणि भेटीसाठी म्हणून कार्यालयावर जेव्हा मोर्चा नेला त्यावेळी आबिटकर साहेबांनी एका महिलेसहित 8 जणांवर त्या मोर्चामध्ये गुन्हे नोंद झाले. आबिटकर साहेब समोरून निघून गेले. मग तो गिरणी कामगार नव्हता का? तुम्हाला जर गिरणी कामगाराबद्दल एवढी कळवळ असेल तर तो गिरणी कामगाराला तुम्हाला भेट देता आली नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असले काही प्रकार घडत आहेत, काही हेही तपासणं गरजेचं आणि ते जर घडत असतील तर चुकीचं आहे. नक्कीच निश्चितपणाने जर त्यांनी त्या भावनेनं गिरणी कामगारांचा फायदा व्हावा, गिरणी कामगारांचा संघर्ष कुठेतरी संपवा अशी जर त्यांची काय मानसिकता असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. परंतु माननीय आबिटकर साहेबांना मर्यादा आहेत. ज्या पद्धतीने मी सांगितलं की एकनाथराव शिंदे साहेबही मनात आणून तो GR लगेच बदलू शकत नाही, कारण तो मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय, एकट्या गृहनिर्माण मंत्रालयाचा तो निर्णय नाही. आणि त्यामुळे अशी जी काय अडचणी आहेत याही समजून घेतलं पाहिजे. परंतु निश्चित माझ्या गिरणी कामगार आणि वारस बांधवांना पुन्हा एकदा मी एक शुभेच्छा देईन की आपला लढा एक टप्पा पुढे, आपण एक पाऊल नक्कीच ओलांडलेलं आहे. गेली 1.5 वर्ष आपण एकनाथराव शिंदे साहेबांच्या मागे लावून वारंवार खूप आंदोलनं झाली. जवळजवळ 60 ते 70 वेळा ह्या GRच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरलेल्या आहेत सगळ्या संघटना मिळून, आणि तरीसुद्धा ती गोष्ट होत नव्हती. परंतु नक्कीच 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी ज्या पद्धतीनं आपण कुठची सूचना न देता पोलिसांची परवानगी वगैरे नसतानाही एक ताकद दाखवली आणि बिंदास गिरणी कामगार ज्या पद्धतीनं ठाण्यात घुसला आणि त्यामुळे हे बदल घडले. नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आता ती फाईल आहे, नक्कीच ते करतील लवकरात लवकर अशी अपेक्षा ठेव. अन्यथा संघर्ष आम्हाला नवीन नव्हे, ज्या पद्धतीनं एकनाथराव शिंदे साहेबांशी संघर्ष करून मिळवलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांशी संघर्ष करून आम्ही मिळू. परंतु मिळवणार हे निश्चितपणानं आहे. आणि जो काय 17 नंबरचं कलम आहे, नवीन सुधारित GR आहे, त्याच्या संदर्भात नक्कीच सर्व ज्या 16 संघटना आहेत, संयुक्त लढा समितीचे सर्व जे सभासद आहेत किंवा जे संघटना प्रतिनिधी आहेत त्यांचंही अभिनंदन की आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता कुठेतरी यश यायला लागले. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या काळात अशाच पद्धतीनं आपण हा लढा सगळ्यांनी पुढे घेऊन जाऊ. गिरणी कामगार आणि वारस यांनाही एक विनंती आहे की आपल्या मनावर कुठेतरी थोडासा संयम आणि कुठेतरी विश्वास हा निश्चितपणानं तुम्ही ठेवला पाहिजे. थोडं काही गोष्टी प्रशासकीय असल्यामुळे, शासकीय असल्यामुळे ते व्यवस्थेतून ते पुढे जात असतात आणि त्यामुळे कधीतरी थोडेसे दिवस मागे पुढे होतात. त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, एखाद्या चांगल्या कामाला प्रश्न उपस्थित करून कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणं, असे प्रकार आपल्याकडूनही कळत न कळत घडणार नाहीत याचीही काळजी घ्या. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.